नमस्कार मुलांनो, मी सुषमा आहे. मुलांनो, भूमिती सर्वत्र आहे. आपण इमारती, रस्ते आणि अगदी पुस्तकांमध्ये ते पाहतो. आकार आणि रेषा कशा बनवल्या जातात ते समजून घेण्यास ते आपल्याला मदत करते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण सरळ रेषा काढतो किंवा चौरस बनवतो तेव्हा आपण भूमिती वापरतो. जर तुम्ही घर बांधत असाल तर भूमिती भिंती सरळ आहेत, कोपरे काटकोन आहेत आणि काही रेषा समांतर आहेत, जसे की रेल्वे रुळासारखे. वास्तुविशारद, अभियंते आणि कलाकार गोष्टी एकमेकांशी पूर्णपणे जुळवण्यासाठी भूमिती वापरतात. या धड्यात आपण रेषा आणि कोन आणि आकार कसे काढायचे आणि विशिष्ट बाजू किंवा कोनासह त्रिकोण कसे तयार करायचे ते शिकूया. ही कौशल्ये वास्तविक जीवनात उपयुक्त आहे, जसे की इमारत किंवा रेखाचित्र. चला दररोज भूमिती कशी वापरली जाते ते पाहूया. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. समांतर रेषा कशा काढायचे हे समजून घ्या. दिलेल्या बाजू किंवा कोनासह त्रिकोण कसे बनवायचे ते शिका. या धड्यातील कीवर्ड आहेत भूमिती, रेषाखंड, लंब रेषा, समांतर रेषा, एकरूप त्रिकोण, SSS निकष, बाजू बाजू बाजू, त्रिकोण रचना. मुलांनो, प्रथम आपण रेषाखंड म्हणजे काय ते पाहूया. रेषाखंड म्हणजे दोन टोके असलेल्या रेषेचा भाग. रेषाखंडाला लंब असलेली रेषा. रेषाखंडाला लंब असलेली कोणतीही रेषा 90 अंशाचे कोन बनवते. व्यावहारिक भूमितीचे महत्त्व. व्यावहारिक भूमिती भौमितिक संकल्पना दृश्यमान आणि मूर्तपणे समजून घेण्यास मदत करते. हे अवकाशीय तर्क कौशल्य वाढवते आणि समस्या सोडवण्यास क्षमतांना प्रोत्साहन देते. व्यावहारिक भूमितीचे आर्किटेक्चर, अभियांत्रिका आणि डिझाईन सारख्या क्षेत्रात वास्तविक जीवनाला अनुप्रयोग आहेत. मुलांनो, समांतर रेषेची रचना कशी करावी ते आपण शिकूया. उदाहरण, दिलेल्या रेषेला समांतर रेषेची रचना. पायरी पहिली, बाहेर एक रेषा आणि बिंदू A घ्या. पायरी दुसरी, वर कोणत्याही बिंदू B घ्या आणि तो A ला जोडा. पायरी तिसरी, B केंद्रस्थानी ठेवून आणि सोयीस्कर त्रिज्या ठेवून कंपास वापरून I वर C वर आणि BA D वर कंस कापा. पायरी 4,
ए केंद्रस्थानी ठेवून आणि पायरी 3 मधील त्रिज्या ठेवून पुन्हा कंपास वापरून जी वर AB कापण्यासाठी कंस EF कापा. पायरी 5 कंपासची टोकदार टीप C वर आणि पेन्सिलची टीप उघडण्यासाठी D वर ठेवून कंस लांबी CD मोजा. पायरी 6 या उघडण्यासाठी G मध्यभागी ठेवा आणि कंपास वापरून H वर कंस EF कापण्यासाठी कंस काढा. पायरी 7 रेषा M काढण्यासाठी AH ला जोडा. अँगल ABC आणि अँगल BAH हे पर्यायी अंतर्गत कोन आहेत, म्हणून M परपेंडिक्युलर I. उदाहरण 2. दिलेल्या रेषेला समांतर रेषा रेषेवर नसलेल्या बिंदूतून तयार करणे. पायरी 1 रुलर वापरून रेषा PQ काढा आणि तिच्या बाहेर बिंदू R घ्या. पायरी 2 रेषेवर J बिंदू घ्या आणि तो R सोबत जोडा. पायरी 3 J ला केंद्रस्थानी घ्या आणि होका यंत्र वापरून C वर PQ आणि B वर JR कापण्यास कोणत्याही त्रिज्यासह कंपास काढा. पायरी 4 आता त्यास त्रिज्यासह होका यंत्र वापरून R ला केंद्रस्थानी घेऊन कंपास काढा. पायरी 5 होका यंत्र वापरून BC चे माप घ्या आणि S वर कंस कापण्यासाठी R वरून समान मापाचा कंस चिन्हांकित करा. पायरी 6 आता PR ला समांतर रेषा बनवण्यासाठी RS ला जोडा. अँगल ARS इक्वल्स टू अँगल BJC म्हणून RS पॅरलल समान संगत कोनांमुळे PQ.
ही संकल्पना या वस्तुस्थितीवर आधारित आहे की दोन समांतर रेषामधील छेदनबिंदू समान संगत कोनाची जोडी तयार करते. टिप्पणी: हे संगत कोनाऐवजी पर्यायी आतील कोन घेऊन करता येते. आता आपण त्रिकोणाची रचना शिकूया. त्रिकोणाची रचना एकरूप त्रिकोणांच्या नियमावर आधारित आहे. जर 3 बाजू दिसल्यास SSS निकष. दोन बाजू एक समाविष्ट कोन दिला असेल SAS निकष. दोन कोन आणि एक समाविष्ट बाजू दिली असेल ASA निकष. काटकोन त्रिकोणासाठी RHS निकष. एक कर्ण आणि एक बाजू दिली आहे. दोन बाजू आणि समाविष्ट नसलेली बाजू दिली आहे SSA निकष. आता 3 दिलेल्या बाजू असलेल्या त्रिकोणाची रचना शिकूया SSS निकष. उदाहरण पहिला. ABC त्रिकोण काढा ज्याचा बाजू AB 6 cm, BC 5 cm आणि AC 9 cm आहे. उपाय. पायरी पहिली. दिलेल्या माहितीनुसार त्रिकोणाचे कच्चे रेखाचित्र काढा. पायरी दुसरी. AB 6 cm असा रेषाखंड काढा. पायरी तिसरी. बिंदू A पासून C 9 cm अंतरावर आहे म्हणून A ला केंद्रस्थानी घ्या आणि होकायंत्र आणि रुलर वापरून 9 cm चा कंस काढा. पायरी चौथी. बिंदू BC पासून 5 cm अंतरावर आहे म्हणून B ला केंद्रस्थानी घ्या आणि होकायंत्र आणि रुलर वापरून 5 cm चे कंस काढा जेणेकरून दोन्ही कंस एकमेकांना छेदतील. पायरी 5. कंसाचे हे छेदनबिंदू आवश्यक बिंदू C आहे. आता AC आणि BC ला जोडा. ABC हा आवश्यक त्रिकोण आहे.
उदाहरण दुसरा, AB इक्वल्स टू 4.5 सेंटीमीटर, BC इक्वल्स टू 5 सेंटीमीटर आणि AC इक्वल्स टू 6 सेंटीमीटर हे त्रिकोण ABC तयार करा. उपाय. पायरी पहिली, दिलेल्या माहिती अनुसार त्रिकोणाचे कच्चे रेखाचित्र काढा. पायरी दुसरी, रूलर वापरून BC इक्वल्स टू 5 सेंटीमीटर रेषाखंड काढा. पायरी तिसरी, कंपास आणि रूलर वापरून B केंद्रस्थानी ठेवून 4.5 सेंटीमीटर त्रिज्याचा कंस काढा. पायरी 4, कंपास आणि रूलर वापरून C केंद्रस्थानी ठेवून 6 सेंटीमीटर त्रिज्याचा कंस काढा आणि मागील कंस कापून टाका. पायरी 6, कंसाच्या छेदन बिंदूला A असे चिन्हांकित करा. AB आणि AC ला रूलरने जोडा. ABC हा आवश्यक त्रिकोण आहे. टीप. SSS एकरूपता नियम. जर एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संबंधित 3 बाजू इतक्या असतील तर दोन्ही त्रिकोण एकरूप असतात. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. एका रेषाखंडाला 2 अंत्यबिंदू असतात आणि तो एका रेषेचा एक भाग असतो. एक लंब रेषा आणि एका रेषाखंडास 90 अंशाचे कोन बनवते. समांतर रेषा कधीही एकमेकांना भेटत नाही, जरी त्या दोन्ही दिशांना लांब पसरल्या असल्या तरी.